नमस्कार प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या आजच्या भागात एक असा थरार आणि धक्कादायक खुलासा पाहायला मिळाला आहे, ज्याने कथेला एक संपूर्ण नवं वळण दिले. आजच्या भागात काय घडलं ते आपण सविस्तर पाहूया. अथर्व मंजिरीच्या खोलून खिडकीतून वेदाला डोकावून बघत असतो. तेव्हा अथर्व मनाशीच बोलत असतो की नाही, मला वेदाला इथून घेऊन जावं लागेल. नक्कीच या मंजिरीने काहीतरी केलं असणार आहे. अंबिका तिथेच उभी असते. तेवढ्यात अथर्व थेट दरवाजा वाजवतो आणि ओरडतो, मंजिरी दार उघड. तेव्हा तो बोलतो की वेदा. तिथे उभी असलेली अंबिका अथर्वला थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न करते की अहो अथर्व थांबा, पण अंबिका आत्मा असल्यामुळे तिचा आवाज अथर्वपर्यंत पोचू शकत नसतो. तरीही ती बिचारी त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात अंबिका मनाशी बोलते की मीरा कुठे गेली आहे, आणि तेवढ्यात तिथे मीरा धावत येते. मीरा आल्या आल्या बोलते, वेदाची बाबा थांबा. पण अथर्व ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. तो बोलतो, नाही मीरा, आपण वेदाला आपल्या खोलीत घेऊन जाऊया. तो पुन्हा मंजिरीला हाक मारतो, मंजिरी दार उघड. तेव्हा आतून मंजिरी दरवाजा उघडते आणि बोलते की अथर्व, का दार वाजवतोयस? अथर्व तिला सरळ सांगतो, वेदाला बाहेर पाठव. त्यावर मंजिरी म्हणते, ती तुमच्यावर चिडली, ती नाही येणार. अथर्व त्यावर बोलतो की ठीक आहे, मी तिच्यासोबत बोलतो आणि तिला पुन्हा एकदा समजवतो. तेवढ्यात आतून वेदाचा आवाज येतो, आजी मला कोणाशीच बोलायचं नाही आहे, तूच फक्त आत ये. मंजिरी लगेच बोलते, ऐकलत ना, आता जा तुम्ही, मी झोपवेल तिला. असं म्हणून ती दरवाजा त्यांच्या तोंडावर लावू लागते. पण अथर्व दरवाजा लावू देत नाही. तो दरवाजा अडवतो. अथर्व मंजिरीला बोलतो की दार उघडं ठेव. त्यावर मंजिरी मीराकडे वळते आणि बोलते, मीरा तू तरी समजव याला. मला काही हौस नाही आहे तिला इथे ठेवून घ्यायची, पण हा का हट्ट करतोय ते तू समजव. तेव्हा मीरा अथर्वला म्हणते, वेदाची बाबा तुम्ही चला इथून. पण अथर्व ऐकत नाही आणि बोलतो, मीरा आम्हाला वेदाला माझ्या नजरेसमोर हवी आहे. तिला बाहेर यायचं नाही आहे ना? ठीक आहे, मी इथेच थांबेन, हवं तर रात्रभर इथेच थांबन. यावर मंजिरी बोलते, ठीक आहे ये. तिचं बोलणं ऐकून मीरा घाबरते. अथर्व जसा आत जायला लागतो, मीराही जायला लागते. तशी मंजिरी त्याला हातानेच थांबवते आणि बोलते, एकटाच ये. मंजिरीला मीरा अंबिका या दोघींनीही आत येऊ द्यायचं नसतं. मंजिरी म्हणते, मीरा आली तर वेदाला आवडणार नाही. तेव्हा मंजिरीला काहीतरी कारण द्यायचं ना अथर्वसमोर, म्हणून ती असं बोलते. हे ऐकून अंबिका बोलते की अथर्व, मीराला अडवू नको. काय? तेव्हा अंबिका मीराला बोलते की मीरा काय करतेस तू, अडव त्यांना. तेव्हा पण मंजिरी थेट अथर्वच्या तोंडावर तर मंजिरी थेट अथर्वला आत घेते आणि दरवाजा लावते. त्यावर मीरा बोलते की ती कोणालाही काहीही करणार नाही. अंबिका आश्चर्याने विचारते, म्हणजे? तेव्हा मीरा बोलते, मंजिरी कोणालाच काही करणार नाही, आमचं तसं बोलणं झालं आहे. तिने मला एक संधी दिली आहे. अंबिका विचारते, कसली संधी? तेव्हा मीरा रडत रडत सांगते, वेदाला वाचवण्याची संधी. तिला माझ्यापासून, अथर्वपासून बाळ हवं आहे. तिला त्या बाळाचा आणि माझा जीव घ्यायचा आहे, नाहीतर ती वेदाचा जीव घेईल. अंबिका या थरारक खुलाशामुळे घाबरते. इकडे अथर्व खोलीत जातो. तेव्हा वेदा बोलते, हा माणूस इथे का आलाय? मला आमच्या दोघींशिवाय इथे कोणीच नकोय. त्यावर मंजिरी बोलते, वेदा बाळा जरा शांत हो गं. अगं तुझा बाबा आहे ना, त्याच्याशी असं नको वागू, त्याला वाईट वाटेल. तेव्हा वेदा बोलते, मी त्याच्याशी कधीच बोलणार नाही आहे. याने माझ्या अंबिका आईला मारलंय. मंजिरी उगाच अथर्वकडे केविलवाने तोंड करून बघत असते. अथर्वच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो बोलतो, वेदा असं का बोलतेस गं तू? अगं तुला पण माहिती आहे ना, मी नाही मारलंय अंबिकाला, माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा वेदा चिडून बोलते, तू लांब राहा माझ्यापासून, आणि ती त्याच्यावर उशी फेकून मारते. मंजिरीला हे सगळं बघून खूप आवडत असतं. अथर्व मागे होतो. तेव्हा तिथे मध्येच अंबिका येते. वेदा बोलते, माझा तुझ्यावर विश्वास नाही आहे. अंबिका हे सगळं हताशपणे बघत असते. वेदा पुढे बोलते, मला माझी आई परत हवी आहे. तू देऊ शकशील का? माझी आई मला आणून दे, मगच मी तुझ्याशी बोलेन. अंबिकालाही काही कळत नसतं. तेव्हा मंजिरी वेदाकडे आणि अंबिकाकडे बघत बोलते, वेदा हे बघ बाळ, तुझं काहीतरी गैरसमज होतं आहे. बाबाने असं काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा वेदा ठामपणे बोलते, बाबानेच केलं आहे, त्यानेच माझ्या आईला मारून टाकले. मला सगळं माहिती आहे, तो खूप वाईट आहे. अंबिकालाही ऐकून रडायला येत असतं. वेदा बोलते, इतके दिवस हा माझ्याशी प्रेमाने नाटक करत होता. त्यावर अंबिका रडत बोलते, वेदा काय बोलतेस तू? ही बाबांनी नाही मारलंय मला, या बाईने मारलंय मला. पण मंजिरी मनातल्या मनात बोलते की वाह, किती दुःखद प्रसंग आहे हा. अथर्व कळवळून म्हणतो, वेदा असं नको ना बोलू प्लीज. त्यावर वेदा बोलते, आजी तू याला इथून जायला सांग. मंजिरी नाटक करत बोलते, वेदा बाळ ऐक ना, तुझ्या बाबाला तुझी काळजी वाटते, खरंच तुझी खूप काळजी वाटते. अंबिकाला हे सगळं पाहून रडायला येत असतं. मंजिरी पुढे बोलते, आजचा दिवस त्याला इथे थांबू दे ना प्लीज. वेदा ऐक ना बाळ, त्याला खरंच खूप वाईट वाटते, प्लीज त्याला समजून घे. तेव्हा वेदा बोलते, ठीक आहे चालेल, पण माझ्याजवळ नाही, त्याला तिथे खाली झोपायला सांग. वेदाचा हा निर्णय ऐकून अंबिका एकदम शॉक होते. पण अथर्व आपल्या मुलीसाठी तिथेच खाली झोपायला तयार होतो. तेव्हा मंजिरी बोलते, अथर्व जमेल ना रे तुला?
अथर्वला आतून खूप राग येत असतो आणि वेदाही त्याच्याकडे खूप रागाने बघत असते. पण अथर्व आपल्या मुलीसाठी चेहऱ्यावर खोटं हसू आणून तयार होतो. हे सगळं पाहून अंबिकाच्या डोळ्यात पाणी येतं. अथर्व आणि अंबिका दोघेही खूप इमोशनल होतात. शेवटी अथर्व तिथेच खाली झोपायला तयार होतो आणि तिथेच खाली बसतो. मंजिरीला आतून हे सगळं पाहून खूप आनंद होत असतो. अंबिका रडत अथर्व म्हणून हाक मारते, तर वेदा मात्र दुसरीकडे तोंड फिरवून घेते. इकडे माया अजितला भेटायला बोलवते. अजित तिला विचारतो, इथे का बोलावलंयस? तेव्हा माया सांगते, कारण तुझे बाबा आपल्या रूममध्ये TV बघतायत. त्यानंतर माया त्याला एक जुना नकाशा दाखवून बोलते, हे बघ. अजित चकित होऊन विचारतो, हे काय आहे? माया बोलते, हा एक खूप मोठ्या खजिन्याचा मॅप आहे. अजित तो मॅप पटकन हातात घेतो आणि विचारतो, तुला कुठे मिळाला हा खजिन्याचा मॅप? माया सांगते, अडगळीच्या खोलीत. अजित विचारतो, तू म्हणतेस तसं या मॅपमध्ये खजिना आहे खरंच? माया बोलते, हो. ज्या हिशोबाने हा मॅप मला अडगळीच्या खोलीत सापडला आहे, याचा अर्थ तिकडे कोणीतरी नक्कीच येऊन गेलं असणार आहे, ज्याला या खजिन्याबद्दल माहिती आहे. अजितला तिचं बोलणं पटतं आणि तो बोलतो, येस, यू आर राईट. म्हणूनच कदाचित मंजिरी मामी तिकडे सतत ये जा करत असते. तिला माहीत असेल की या मॅपनुसार कुठेतरी खजिना आहे. त्यावर माया बोलते, ती मीरा पण असू शकते. ती का सारख्या त्या खोलीकडे फेऱ्या मारत असते ना, तिला पण माहीत असू शकतं. अजित म्हणतो, हो, पण ती पण असू शकते. पण लेट इट बी. आता मॅप कोणाकडे आहे? आपल्याकडे ना. मग खजिना कोण शोधणार? आपण शोधणार. त्याच्या आधी आपणच या मॅपनुसार खजिना शोधूया. पण मायाला थोडी शंका येते. ती म्हणते, मला एक डाऊट आहे. हे खरं असेल ना? नाहीतर आपण उगाच खयाली पुलाव शिजवायचो. तू शुअर आहेस ना की ही चांगली आयडिया आहे? त्यावर अजित तिला समजावून सांगतो, नाही, तू या रामपुरे फॅमिलीला कमी समजू नकोस. ही प्रॉपर पोहोचलेली फॅमिली आहे. आय एम डॅम शुअर रामपुरातील कोणीतरी पूर्वज या मॅपनुसार खजिना लपवला असणार आहे. आपल्याकडे मॅप आहे. आपण जाऊया, खजिना शोधूया आणि त्यातले सगळे पैसे घेऊन पळून जाऊया. तेवढ्यात मायाचं लक्ष वर जातं. ती वर बघते आणि पाठोपाठ अजितही वर बघतो. तर तिथे नर्मदा उभी असते. नर्मदा संतापाने बोलते, काय म्हणालीस तू? आणि पुढे ठणकावून सांगते, तू थांब, मी आलीच तिथे. माया आणि अजित तो खजिना पटकन लपवतात. तेवढ्यात नर्मदा खाली येते आणि बोलते की काय म्हणालास? काय चाललंय हे? मी एवढं रक्ताचं पाणी करून तुला लहानाचं मोठं केलं आणि तू काय फळ दिलंस मला? त्यावर माया बोलते, अहो तसं नाही आहे. पण नर्मदा तिला बोलते की तू काही बोलूच नकोस. या घरातले सगळे जेव्हा तुला घराबाहेर काढत होते, तेव्हा मी तिथे उभी राहिली. मी तुला घरात आश्रय दिला आणि तुम्ही दोघं मिळून पळून जायचा प्लॅन करताय. आणि कुठल्या खजिन्याबद्दल बोलत होतात तुम्ही? बोला ना. तेव्हा नर्मदाला पाहून अजित बोलतो की रिलॅक्स मॉम, रिलॅक्स, वेट, सांगतो. पुढे तो मायाला बोलतो, माया, मॉम आपली पार्टनरच आहे, दाखव तिला. तेव्हा माया नकाशा नर्मदाला दाखवते. नर्मदा विचारते, हे काय आहे? तेव्हा माया सांगते, हा एक मोठ्या खजिन्याचा मॅप आहे. ते ऐकताच नर्मदाचे डोळे मोठे होतात आणि ती खूप खुश होते. ती विचारते, तुला कुठे मिळाला? माया बोलते की अडगळीच्या खोलीत. हे ऐकून नर्मदालाही प्रचंड आनंद होतो. ती त्या दोघांकडे बघून हसू लागते. इकडे दुसरीकडे अथर्व मंजिरीच्या खोलीत खाली तसाच झोपून राहतो. अचानक डुलक्या खात असतानाच त्याला जाग येते. तो बाहेर बघतो तर वेदा आणि मंजिरी बेडवर शांत झोपलेले असतात. अथर्व सावकाश उठतो आणि वेदापाशी जाऊन बसतो. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तो मनातल्या मनात बोलतो, आय प्रॉमिस वेदा, मी तुला काहीही होऊ देणार नाही. त्यासाठी मी अगदी काहीही करेन. अगदी जीव द्यावा लागला तरी चालेल. तेवढ्यात मंजिरीची हालचाल होते. पण अथर्व पुढे बोलतो, पण मी आत्ता तुला बाहेर काढेन. हे शब्द मंजिरीच्या कानावर पडतात आणि तिचं लक्ष अथर्वकडे जातं. मंजिरी लगेच जागी होऊन उठते आणि बोलते, अथर्व, काय रे, लवकर उठलास? काल पण उशिरा झोपलास तू. तू एक काम कर, तू जा तुझ्या खोलीमध्ये. मीरा पण तुझी काळजी करत असेल ना? मी आहे इथे. मी वेदाची काळजी घेईन. असं म्हणून मंजिरी मनामध्येच मिश्किलपणे हसत असते. अथर्वची आतून खूप चिडचिड होत असते. मंजिरी पुन्हा बोलते, जा. तेव्हा अथर्व वेदाच्या गालावर प्रेमाने किस घेतो. हे पाहून मंजिरीला मनातल्या मनात हसू येतं. असं असतं. शेवटी अथर्व मंजिरीकडे रागाने बघतो आणि तिथून बाहेर निघून जातो. अथर्व खोलीतून बाहेर गेल्यावर मंजिरी स्वतःशीच मिश्किलपणे हसते आणि बोलते, वेदा, तुझी मी नीट काळजी घेईन हं. तिकडे मीरा देखील अत्यंत काळजीत असते. तिला अजिबात झोप लागलेली नसते. ती खुर्चीवर बसून स्वतःशीच बोलते, मंजिरीच्या खोलीत जाऊन एकदा बघायला हवं का? नाही, ती तसं काही करणार नाही. पण तरीही एकदा खात्री करून घेतलेली बरं. असं बोलून मीरा खोलीबाहेर जायला निघते. तेवढ्याच समोरून अथर्व येतो. मीरा त्याला विचारते, काय झालं? सगळं ठीक आहे ना? अथर्व सांगतो, हो, पण मीरा, आपल्याला वेदाला या सगळ्यातून बाहेर काढावंच लागेल. मला खूप भीती वाटते. त्या मंजिरीने वेदाला काही केलं तर? त्यावर मीरा बोलते, ती काही करणार नाही. पण अथर्व घाबरून बोलतो, नाही मीरा, ती मंजिरी चेटकी नाही. ती काहीही करू शकते. तेव्हा मीरा बोलते, हो, तुमचं बरोबर आहे, पण ती आता काहीच करणार नाही. अथर्व शंकेने विचारतो, म्हणजे? तेवढ्यात तिथे अंबिका येते.
मीरा घाबरत घाबरत अथर्वचा हात पकडते आणि बोलते, वेदाला या सगळ्यातून बाहेर काढायचं असेल तर एक उपाय आहे. आपल्या बाळाला जन्म द्यावा लागेल. हे ऐकून अंबिका बोलते, मीरा सगळं सांग ना त्यांना. अर्धवट का सांगतेस? पूर्ण सत्य सांग. अथर्व गोंधळून विचारतो की काय? का? मीरा घाबरत अंबिकाकडे बघते आणि बोलते, मला याबद्दल काही माहीत नाही आहे. त्यावर अंबिका बोलते, माहिती नाही? तुला सगळं माहिती आहे. मंजिरीचं जे काही चाललं आहे ते पूर्ण सांग ना. बाळाला जन्म देऊन तू नक्की काय करणार आहेस हे सांग. पण मीरा सांगायला खूप घाबरत असते. अथर्व विचारतो, तुला हे कोणी सांगितलं? मीरा बोलते, मंजिरीने. त्यावर अथर्व म्हणतो, आणि आपण मंजिरीवर विश्वास का ठेवायचा? मीरा हताशपणे बोलते, आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे. अथर्व विचारतो, पण आपलं बाळ जन्माला आलं तर त्यात मंजिरीचा काय फायदा आहे? मीरा सत्य सांगायला घाबरत असते. ती फक्त एवढंच बोलते, ते मला माहिती नाही आहे, पण आपल्याला बाळ झालं तर मंजिरी वेदाला कधीच त्रास देणार नाही. हे ऐकून अंबिका बोलते, काय बोलतेस तू मीरा? अथर्वला सगळं सत्य सांग, नाहीतर पुढे जाऊन त्यांना या गोष्टीचा खूप त्रास होईल अगं. अथर्व मीराला समजावतो, मीरा तुझं म्हणणं मला कळत नाही आहे आणि पटतही नाही आहे, पण समज आपण तसं केलं तरी मंजिरी तिचा शब्द मोडणार नाही याची काय गॅरंटी? अंबिकाही अथर्वच्या सुरात सूर मिसळत बोलते, बरोबर आहे अथर्व, तुमचं अगदी बरोबर आहे. सांग त्यांना मीरा. अथर्व पुढे विचारतो, त्यानंतर जर तिने वेदाला त्रास दिला तर? अंबिका पुन्हा बोलते, सांग ना मीरा, का जन्म द्यायचा आहे तुला बाळाला? पण मीरा प्रचंड घाबरलेली असते. अथर्व तिला पुन्हा विचारतो, मीरा, आणि अंबिकाही बोलते, मीरा बोल. अथर्व तुला काहीतरी विचारतायत, बोल ना. तेव्हा अंबिका मीराला बोलते. तेव्हा मीरा तिथून तडकन निघून जाते. मी आलेच म्हणून. अंबिकाही लगेच तिच्या पाठीमागे जाते. तर इकडे अथर्व प्रचंड विचारात पडतो की नक्की मीराला काय झालंय. तिकडे गेल्यावर मीरा अंबिकाला बोलते, ताई, वेदाच्या बाबांसमोर तू सगळं का बोलत होतीस? तेव्हा अंबिका विचारते, मग तू का खरं सांगत नव्हतीस? मीरा बोलते, मंजिरीच्या अटीबद्दल वेदाच्या बाबांना सांगून काय उपयोग आहे? काय नाही ना. तेव्हा अंबिका काळजीने बोलते, मीरा, मला वाटलं होतं की तू मंजिरीची अट फक्त ऐकून घेतली आहेस, पण आता तू जसं बोलत होतीस ना त्यावरून मला जाणवलं की तू तिची अट मान्य करण्याचा विचार करतेस. त्यावर हताश होऊन मीरा विचारते, मग काय करू मी? अंबिका तिला समजावते, करूया ना काहीतरी, मार्ग काढूया आपण. मीरा बोलते, ठीक आहे, बोल, तुझ्याकडे दुसरा काही पर्याय आहे का? अंबिका म्हणते, शोधूया आपण. शोधलं की आपल्याला नक्की पर्याय सापडेल, पण हे बघ, तू हार मानू नकोस, तू धीर धर. मीरा वैतागून बोलते, धीर? अजून किती धीर धरायचा? हे बघ, आपल्याने आता काही होणार नाही आहे. हो, तुझी शक्ती देखील सध्या काम करत नाही आहे. त्यावर अंबिका बोलते, मीरा, हे बघ, माझी शक्ती काहीतरी काम करते, कधीतरी नाही करत, हे माहिती आहे ना तुला. तेव्हा मीरा ठामपणे सांगते, म्हणूनच मी म्हणते, माझ्या पद्धतीने मला हे सगळं हँडल करू दे. हे ऐकून अंबिका चिडते आणि बोलते, मूर्ख आहेस तू? मूर्ख आहे का? तुला काय वाटतं, तू मंजिरीची अट मान्य केलीस तर ती वेदाला सोडून देईल? आठवतं आहे ना मंजिरीने गुहेत काय सांगितलं होतं, मला चिरतारुण्य मिळवायचं आहे. मंजिरीचे हे शब्द आठवत आहेत का तुला?